हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। આજે અમે વિષ્ણુ સહસ્રનામાचे विष्णु सहस्रनामाचे 61 श्लोको आजी 61 आणि 62 दोन श्लोक पळवेत. सुरुवेचे श्लोको सुधन्मा खंडपरशुः दारुणो द्रविणप्रदः दिवः स्पृक् सर्वद्रग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः सुधन्मा परशुः दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वद्रग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः सुधन्वा खण्डपरशुः दारुणो द्रविणप्रदः दिवः स्पृक् सर्वदृक् व्यासो वाचस्पतिः अयोनिजः। दिवः स्पृक् सर्वदृक् व्यासो सर्वदृग्व्यासो वाचस्पतिः अयोनिजः वाचस्पतिरयोनिजः सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो खण्डपरशुः दारुणो द्रविणप्रदः. अथ नामावळि पळय. सुधन्वने नमः, खण्डपरशवे नमः, दारुणाय नमः, द्रविणप्रदाय नमः, दिवस्पृशे नमः, सर्वदृक्कशिले सर्वदृशे नमः, दिवः स्पृक्कशिले दिवस्पृशे नमः, सर्वदृशे नमः, व्यासाय नमः, वाचस्पतये नमः, अयोनिजाय नमः. इतले या श्लोकांतुले नामावळी म्हळ्यार विष्णु सहस्रनामाचे या श्लोकांतुले नाम. सुधन्वने नमः. सु चंद चांग धन्वने नमः. तागेले एक बलिष्ठ धनुस असता परमात्मा लागी. आम्ही म्हणतात ताका शार्ंग धन्मा गदाधर हरतांग पाणिरक्षोभ्य सर्व प्रहरणायुधः नम. तशी शार्ंग धन्मा शार्ंग म्हळेले एक धनुस्सु परमात्मालो ते बलिष्ठ जावन आशिल्ले धनुस्सु ते धनुस्सु धारण करलेलो परमात्मो शत्रूंक दमन करता तशें जावन चांग धनुस्सु धारण करून सुधन्मा धारण करून शत्रूक दमन करतलो परमात्माक सुधन्मा म्हणचे. तशी अन्य कसं म्हळ्यार राम जावन येता तो अवतार घेवन तेदना ताणें एक धनुस धरूस कोदंड म्हळ्यार धनुस धरून घेवन येवन सगळेची रावणाले सैन्य नाश केलेले ताणें रामान. तशी दुष्ट शक्ती नाश करचे खातीर भारी दृढ जावन आशिल्लें आनी भारी चंद जावन आशिल्लो धनुस धारण करून येयलो तशें जावन ताका सुधन्व म्हणचे. खण्डपरशवे नमः. खण्डपरशवे नमः. खंड खंड म्हळ्यार खंडन करचें.
परशुवे नमः. परशु म्हळ्यार परशु म्हळ्यार कोडली, आमी सांगता ॲक्स म्हणटा पळय तशी. त्या वेपन, ॲक्स म्हळ्यार वेपन, ताका परशु म्हणचे संस्कृतान. शत्रूंक नाश करचे खातीर परशु घेवन येवन सगळी भूमंडल 21 पंथ प्रदक्षिण काडून सर्व क्षत्रियांक नाश केल्लो. विशेष जावन आशिल्ले कुडार परशु धरून घेवन सर्व क्षत्रियांक नाश केल्लो. परशुराम अवतार घेवन येईल परमात्माक अखंड परशवे नमः म्हणचे. दारुणाय नमः. दारू दुष्टजन, दारुण तशी दारू दुष्टजनाक संहार करून न आनंद दितलो. लोककंटक जावन आशिल्ले दुष्टजनांक अधर्मींक परमात्मो दारुण जावन आशिल्ले शिक्षा दिता. दारुण जावन येवन तो शत्रू संहार करता. पळया, परशुराम जावन येवन 21 पंथ क्षत्रियांगेल संहार केल्लो परमात्मो म्हणटाची. राम जावन येवन लोककंटक जावन आशिल्ले रावणाक तागेल राक्षस सैन्य समीत नाश केल्ले. कृष्ण जावन येयलो भुंयची वैरी अवतार, राय जावन अवतार घेवन येयले सर्व राक्षसांक. कालनेमी, द्रुमील, मागीर कालयवनु, तशी जरासंधू, मागीर शिशुपालू, पुरे जनाक नाश केल्लो परमात्मो कृष्ण जावन अवतार घेवन येवन. तशी परमात्माले सर्व लिलावतार पळयले रे. आतां हिरण्यकशिपाक दारुण, दारुण म्हळ्यार भयंकर, भयंकर जावन आशिल्लो नरहरी रूप घेवन येवन संहार केल्लो. वैवे हयग्रीव राक्षसाक परमात्मो मत्स्यावतार जावन येवन मारून वेदरक्षण केल्लो. भुंयक कक्ष चुकून हिरण्याक्षान भरतना वराह अवतार घेवन येवन हिरण्याक्षा मारून त्या भुंयक उद्धार केल्लो परमात्मो. अशी खंयचे अवतार घेवन येतना लोकांतू दुष्टशील जनाक, कंटक जनाक, अधर्मी जनाक भयानक जावन दारुण जावन शिक्षण दितलो परमात्मो. देखून ताका दारुणाय नमः. द्रविण प्रदाय नमः. द्रविण प्रदाय नमः. द्रविण म्हळ्यार संपत्तू, प्रदाय म्हळ्यार प्रदान करचो, दिवचो परमात्मो. तशें ताका द्रविण प्रदः म्हणटाची. सर्वे प्रपंचाचे सर्व संपत्तू समाजाक दितलो. सगळे प्रपंचाचे जनांक सुख संपत्तू ऐश्वर्य सकट दितलो. ज्ञान म्हणलेले केन्नाय नाश जायना नाशिल्ले शाश्वत जावन आशिल्ले संपत्तू दितलो. तशें द्रविण प्रदाय नमः म्हण ताका म्हणटाचे. सगळे प्रपंचांत कितल्यो संपत्त आसा तितलोय संपत्त परमात्मा लोतो. तेंची ताणें सगळेची सृश्टीक समाजाक, समाज म्हळ्यार सृश्टी, सगळे सृश्टीक ताणें तेंची संपत्त दिवच्यो. तागेलो संपत्तो पुराय सगळी प्रपंचाची जनाक हांगाची करन्सी न्हू जेवका, तशी हांगाचे सुख संपत्तू ऐश्वर्य पुरे दिता. ताजे नंतर ज्ञान म्हळ्यार एक विशेष जावन आशिल्लो संपत्तो. कोणें जरी साधकान म्हाका संपत्तू एकू तुगेले ज्ञान दी देवा म्हूण. तशी त्या मागतले जनाक केन्नाकय नाश जायना तिले ज्ञान म्हणलेले संपत्तू दितलो. तशी आनी दिवा स्पर्शे नमः. दिवा म्हळ्यार दिव्य लोक, आकाश पशी वैरी आसोच्यो स्वर्ग लोक, दिवी लोक, थंय व्याप्त जावन वचोच्यो परमात्मो म्हूण. म्हळ्यार दिवी लोका पशी वैरी लोक आसा ताजे खातीर परमात्मो भुम्यांतरिक्ष व्याप्त जावन राबलो म्हणटाची. तशीची परमात्मो तो नेल म्हळ्यार हांगा द्यावा आनी पृथिवी ही, द्यावा पृथिवी ही इदम अंतरम म्हण तितले दोनी खंयचे द्यू आनी भूलोक आनी दिवी लोक हाजे मध्येंतू कितले अंतर आसा तितले अंतर तो व्याप्त जावन राबला, तेजे वैरी आसता. तशी तिनी लोकांतूय तिनी लोकांकय मिक्कून राबिल म्हणत आमी. तशी दिवस्पृशः जेवो दिवी म्हळ्यार स्वर्ग, भूंय, पाताळ सर्व कडेन परमात्मो आस देखून थंय दिवस्पृशे नमः म्हण परमात्माक त्या अर्थार म्हणत. सर्वदृश्ये नमः. सर्व दृश्य पुराय पळयतलो, पुराय पळयतलो. पुराय पळयतलो म्हळ्यार कसो न्ही, ताका म्हळ्यार हाजे पशी फुडें जिवो विनयता साक्षी मुकुंदो मित विक्रमः. साक्षी म्हळ्यार स अक्षी,
तो स अक्षी म्हळ्यार तागेले दोळ्यान सगळे जगत्यांत खंय कसल जाता पुर्ती दिसचें म्हळ्यार परमात्माक मात्र तशें जावन ताका सर्व दृशे सर्वै पळयतलो म्हूण म्हणचें आनी सर्वधृक् व्यासः सर्वदृशे नमः व्यासाय नमः. व्यास म्हळ्यार विस्तृत जावन आशिल्लें जबो विभाग विभाग डिवायड करचें ताकाय व्यास म्हणटाची. विस्तार विस्तार जाय जाल्यार आस तितले जाय जाल्यार म्हळ्यार तितले प्रत्येक कळव्या. व्यास म्हळ्यार ज्ञाना विस्तारश्च पुरो संपत विस्तारश्च पुरो कसले चांग गूण सद्गुण विस्तृत जावन आशिल्लो तशें जावन ताका व्यास म्हणचें. जवो विभाग करून वेद विभाग करून जगत्याक दिल्लो तशें जावनय ताका व्यास म्हणचें. वेद विभाग करचे खातीर वेद व्यास जावन अवतार घेवन येयलो. वेद विभाग करून ज्ञान म्हळ्यार कसलें म्हण म्हळेलें तें ज्ञान उत्कर्श स्थितीक ताणें व्हेलें. तशी वेद 1187 संहिता जावन विभाग करून जगत्याक दिल्लो वेद व्यास तो. 4 वेद ऋग्वेद ते पद्य रुपाचे, यजुर्वेद गद्य रुपाचे, सामवेद गायन रुपाचे आनी अथर्व मुनीले उपदेश जावन आशिल्ले अथर्ववेद म्हणटाची. तशी हे 4 वेद पूर्ण रुपान आशिल्ले वेद 4 विभाग करून जगत्याक व्यस्त करून दिता परमात्मा. तशें जावन ताका व्यास म्हूण म्हणचें. व्यास परमात्माक परमात्माला एक नांव तें. तशी वेद विभजन करचें म्हळ्यार वेद उपशाखा म्हळ्यार ब्राह्मण अरण्यक संहिता उपनिषद अशें पुराय वेद विभजन जाता. तशी ते करून दिल्लो वेद व्यास म्हणून. वाचस्पतये नमः परमात्मा वाग्देवतेक यजमान. समस्त वेदाची अभिमानिनी कोण म्हळ्यार महालक्ष्मी. तशीची ती वाग्देवत जावन सात्विकांगेले अधिपती जावन आसा. सात्विक जनाले वाग्देवत जावन ते वाग्देवतेकय अधिपती कोण म्हण म्हळ्यार विष्णू. आतां भगवंतो वाग्देवीकय यजमानो जाल्यार देखून ताका वाचस्पती म्हणटाची म्हणलें. हांगा समस्त वेदाभिमानी जावन आशिल्ली लक्ष्मी ती वाग्देवता. तसल वाग्देवतेकय परमात्मो एक यजमान जावन आसता. समस्त वेद सारको आसा ते पुराय गिते मुखांतर जगत्याक दिता. तशीची गिते मुखांतर समस्त जगत्याक वेदाची सार उपनिषद सार उपदेश मुलक दिल्लो परमात्मा तो वाचः पती लक्ष्मीलो ब्राह्मणू जवो उतराचो अधिपती. तशी सांगूं येता. अयोनिजाय नमः न योनिजः न योनिजः. अयोनिज म्हण म्हळ्यार अम्माल गर्भावासून नानतिल्लो जीव तो. अयोनिज म्हण म्हळ्यार अवसल गर्भा दुखून मांद्र येना तो जाल्यार पळया कृष्ण जावन देवकील पोटा दुखून येयलो. कौसल्यल पोटा दुखून राम जावन येयलो. वामन जावन आदितील पोटा दुखून येयलो. वेदव्यास जावन सत्यवतील पोटा दुखून येयलो. वय पळय जाल्यार वास्तव जावन तांणी आतां कृष्ण जावन येवो, राम जावन येवो, वामन जावन येवो, वेदव्यास जावन कसले जावो वास्तव जावन कसो म्हण म्हळ्यार परमात्मो अयोनिजो तो जनन नातिलो. हें आमकां तागेले अवतार कसले आतां पळय नरसिंह जावन आसच्या पुरो कसले एक अवतार अयोनिज. पण आतां रामकृष्ण सकट जातना अवसल पोटा दुखून येनी तो अयोनिजू तो म्हण नमगुचो जायना. कित्याक म्हळ्यार कौसल्य लागीं आशिल्लो, देवकी लागीं आशिल्लो अशें आमी म्हणल्यार तो अयोनिज वय म्हळ्यार ताणें प्रूफ करून दाखयला. केन्ना कुर्मावतारांतू, मत्स्यावतारांतू, वराह अवतारांतू अशी एक अवतार घेवन येवन तो आतां निजर मत्स्य कुर्म वराह प्रितीचे हे पुरे वय बाय आतां पुरे जना गोतस हें अवतार कसले म्हण असले एक श्रेश्ठ प्रितीचे अवतार घेवन तो प्रकट जावन आयला जाल्यार
अवतार घेवन येयलो प्रकट जाल्लो म्हणल्यार तो जनन येयलो न्ही, जन्मा येयलो न्ही, अवसूल गर्भा दुखून आमी आतां पळय तशी भायर येयलो न्ही, तो प्रकट जालो. कृष्ण जावन देवकी लागीं, राम जावन कौसल्ये लागीं, तशी वामन जावन अदिती लागीं, वेदव्यास जावन सत्यवती जांगीर अशें प्रकट जालो तो. जाल्यार आमकां जन्मा येयलो म्हणके दाखोवन घेता तो. तसल तागेल माय ती, ताका जनन ना. आतां रामान जन्मा येवचे फुडें कौसल्ये तिका गर्भिणपणा लक्षण पोटवड जेवचें पुरे दिसलां, देवकीकय दिसलां. तें कसं लेक म्हळ्यार कंसाक माये घालूंक वयव्या. तशीच रामजतन कौसल्ये पोट वाडले वरी पुरे दिशिल्लें म्हळ्यार ते दशरथाक सर्व जनाक तिकाय जाल्यार पट्टान तो चरडा नासतना अनुभुती कसली जाता ते आवसू एक संतोष दिवच्याक तागेल माय ती, तागेल नाटक तें. तो प्रकट जालोलो. तशी ताका जनन ना, तशें ताका अयोनिजाय नमः, अयोनिच. आतां आनी एक श्लोक. त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् संन्यासकृच्छमा शान्तो निष्ठा शान्तिः परायणम्. त्रिसाम्ने नमः, सामगाय नमः, साम्ने नमः, निर्वाणाय नमः, भेषजाय नमः, भिषजे नमः, संन्यासकृच्छमाय नमः, शान्ताय नमः, निष्ठायै नमः, शांतये नमः, परायणाय नमः. इतली नामावळी. त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् संन्यास कृच्छमः, संन्यास कृते नमः, शमाय नमः. ते दोन नामही सांगू येतं. संन्यास कृते नमः, शमाय नमः. शांता शांतो निष्ठा शांतिः परायणम्. त्रिसाम्ने नमः, सामगाय नमः, साम्ने नमः, निर्वाणाय नमः, भेषजाय नमः, भिषजे नमः, संन्यास कृते नमः, शमाय नमः, शांताय नमः, निष्ठायै नमः, शांतये नमः, परायणाय नमः. आता त्रिसाम्ने नमः. पुळकलांतो यज्ञयाग करतना तिनी पंथ ते आहुती दिवचे म्हूण सांगून आशिल्ले. सुरवेचे सकाळचे यज्ञांत अष्टवसूक संबंध पाविले. वासव साम मध्याह्न दनपरा वेळार एकादश रुद्रांक संबंध पाविले रौद्रसाम. संजे द्वादश आदित्याक संबंध पाविले आदित्य साम म्हूण सांगून तिनी पंथाय आहुती दितली. अशी तिनी पंथाई तिनी रितीचे सामान आराधन करचे आसलो परमात्माक त्रिसामा म्हणचे म्हूण. आनी साम गाय नमः, साम गाय. साम म्हळ्यार सामवेदाचे मंत्र, गाय गायन करतलो. तशें न्हू ताका साम गाय नमः. तशी सामवेदाचे मंत्र गानबद्ध जावन सांगचे काय ते गायन रुपार आसा सामवेद. तशी ते कोण गानबद्ध जावन सामवेद सांगता तांकां सामगजन म्हणचे. हांगा परमात्माक तसले सामग म्हणले कसल्याक म्हणून सुरवेक परमात्मो हयग्रीव रुपार येवन वेद ब्रह्माक उच्चार करून सांगिल्लो कोण म्हळ्यार परमात्मो. ते परमात्मो चारी वेदय सांगतना हे सामवेद तो गायन रुपारी ब्रह्माक उपदेश दितकय. तशी सुरवेक वेद सांगिल्लो, सुरवेक सामवेद गायन रुपार सांगिल्लो. तशें ताका साम गाय नमः म्हणजे. आतां सामने नमः. साम म्हळ्यार समान मनस्थिती आशिल्लो. समान म्हळ्यार कसं नाही, ताणें सृश्टी केलेली सर्व जन ताका समची. उच्च नीच का हे नेणे भगवंता म्हण. परमात्माक उच्च आनी नीच म्हणना, पुरे ताका समान. आनीक कसं म्हळ्यार सामने म्हळ्यार हांगा वेदाक संबंध पावन सांगचे जाल्यार वेद म्हळ्यार ज्ञान. तशी सामवेद म्हळ्यार तें ज्ञान. सुरवेक तो म्हणटा सामवेदांत तुगेली विभूती आस म्हूण. वेदानाम सामवेदोस्मी म्हूण भगवद्गीतेन ताणें सांगला. आतां वेदांतू सामवेदोस्मी म्हळ्यार परमात्माक वेदांतू तारतम्य आस म्हणून. ऋग्वेद यजुर्वेद सामवेदांतू सामवेद श्रेष्ठ म्हूण परमात्मान सांगले वळे जल्वे. वेदांत कसले तारतम्य आसवे. वेद म्हळ्यार सर्व वेदत नवे
तशी वैत्या परमात्मो सर्व वेदांतू इतो समान जावनस जलरे तक्क वेदांतू कसले तारतम्य नानतलरी त्या वेदाक अभिमानी देवते म्हणसची तांका तारतम्य भेद अस. आता सामवेदाचे अभिमानी देवते कोण? मुख्य प्राण सर्व देवापशी वैरचो ब्रह्माक समान कक्षेंतू असोच्युतो तशी आणि प्राणदेव मुख्य प्राण परमात्माला भारी प्रीतीचो तश्चावनो सामवेद पारायण करचे मुख्य प्राणानं तो मुख्य प्राणो भारी प्रीतीचे परमात्माला दिकून परमात्माक अति प्रिय जावनशील ते सामवेद तशी परमात्मो सर्व जीवांत समान जावनस मिळेल कत्तिर तक्का साम म्हणटाची सामने नमः म्हणटाची जवो सामवेदाचे अभिमानी जावनशिलो मुख्य प्राण परमात्माला बारी प्रीतीचे जलल दिकून परमात्माक सामवेद प्रीतीचे म्हूण सांगून ताका साम गाय नमः नाही सामने नमः म्हणजे आता निर्वाणाय नमः निर्वाण स्थिती म्हळ्यार शरीर नातिलो शरीर निर्वाण म्हणजे म्हळ्यार कसं न्ही कसलेची ना नशील निर्वाण स्थिती म्हळ्यार अंगार कसले ना हंगा अंगार कसले ना तसल निर्माण स्थिती नाही हंगा अंग ना शरीर ना तक्का तश्चान तक्क निर्माण म्हणजे ताक पंचभूतात्मक शरीर शिल्वे ना तशी पंचभूतात्मक शरीर नातील परमात्म दिकून ताका निर्वाण म्हणजे निर्वाणाय नमः. आता भेषजाय नमः सगळे संसारो एक भवरोग म्हणटाचे संसाराक भवरोगांत येवन पडलवे म्हणून म्हणटाचे संसारा येवन पडलो इतक म्हण हांगा आदी व्याधी चुकिल ना दुःख कष्ट चुकिल ना सर्व द्वंद्वात्मक जावन आशिल्ले जगत ह्यो परमात्मान सृष्टी केल्ले तशी संसार म्हळेले सागरांत बुडली नंतर असले रोगरुजीने तर रस्ता हाका एक औषध खंयचें म्हळ्यार भेषजाय नमः एक औषध तशी विषजे नमः विषजे सर्व एक भवरोग म्हणली पळय तसले येतना तंतू एक सौख्य जावका जाल्यार परमात्मो विषजे वैद्य जावन काम करता सर्व भवरोगांक वखद दितलो वैद्य सद्वैद्य भिषक म्हणून घेतिलो परमात्मो म्हणून परमात्मान अनुग्रह केल्ली म्हणजे खंयचे रोग असले रे धांवता तशी ताका विषजे नमः म्हणजे आता संन्यास कृते नमः सम्यक न्यास कृते म्हळ्यार सम्यक न्यास सर्वय त्याग केल्लो म्हळ्यार कृत म्हळ्यार केल्लो म्हणटा सम्यक सर्वय न्यास त्याग कृत केल्लो सम्यक न्यास जावन आशिल्लो परमात्मो तशें जावन परमात्माक संन्यास म्हणजे आतां संन्यास म्हळ्यार कसं न्ही संन्यास म्हणका जाल्यार सर्वय सोडका सर्वय म्हळ्यार कसं न्ही कामक्रोधादी मनाची भावना देहावयचे अभिमान सर्वय सोडल्यार ताका संन्यास म्हणजे आतां कामक्रोध संपूर्ण त्याग करचेची संन्यास म्हूण जाल्यार कशी त्याग करूं येते म्हळ्यार आमगेल्या मनांत एका वैर आशे तर आसता ती आशी कसल की मना इलाशी जिब्बेन सांगून वता जिब्बेन सांगतना ते आशीक पुरक जावन पुराय जन उलयलीच म्हणजे जाल्यार संतोश जाता कोणेय एकल्यान कोके काणू आदी जाय आशिल्ल्यो तुका इतले करच्यो तशी अशी कसले एक खर्चू न्हू कसले एक जावका ताका म्हणल्याक ताणें इतली कश्ट आसतना तुका या पळय घेवका आशिल्ले तुका तितली कळना म्हणून सांगली म्हणजे जाल्यार दुख्ख जाता पळय जेवो आशी आमकां मेळ्ळी म्हण जाल्यार ती एक क्रोध कोप येता आमी लेखील कसल आश आसा ती मेळ्ळी म्हण जाल्यार क्रोध येता मागीर क्रोध येयले नंतर मागीर एका मागशी एक पळय वायट जाता रावता तशें जावन कोपू म्हणलेले येनाशी पळोवका जाल्यार मनांत आशेश्चनज निर्लिप्तता सुका तशी हाका संन्यास एक चांग उदाहरण कसलें म्हळ्यार जिवनांत कसल मेळ्ळा ते घेवचे जिवनांत आमकां कसो परमात्मान दिला तांत आमी तृप्तीन संतोशार आसचे
कसल मेळ्ळा म्हूण म्हळ्यार कश्ट मेळूं पुरो सूख मेळूं पुरो हंत हंतान तूं कश्टय मेळटा सुखय मेळटा कसल मेळटा तशी स्विकार करता आक्क निजावन संन्यास म्हणजे सर्वई आमगेल जीवन आमगेल सर्वई सर्व कर्म परमात्माल प्रेरेपणा परमात्माक समर्पणा म्हूण लेखून करचें हें संन्यास आमगेल सर्व जबाबदारी परमात्माल वयर दवरची आमी करची सर्व कर्म परमात्माक समर्पण करचें हाका संन्यास म्हणचें हें सनत कुमार जावन सनत सनंदन म्हळ्यार सनक सनंदनादी मुनी म्हूण म्हणटाचे हांणी सनत कुमार अवतारारी आनी नरनारायण अवतारारी आयल्यांची सामान एक संन्यासी रुपांतुची येवन संन्यास जावनूच जीवन करून दाखोवन चल्लेले कोण सनत कुमारू आनी नरनारायण रूप तांणी संन्यास जावन जीवन करून दाखोवन चल्लेल जन म्हणचे पशी तांणी देवाले दोनी अवतार तशी जावन परमात्माक संन्यासी म्हणके जीवन करून दाखयलो म्हूण म्हणकत ताका संन्यास कृते नमः म्हूण म्हणचें आतां शमाय नमः शमा म्हळ्यार मनोनिग्रह म्हूण म्हणटाचे आमी मन केन्नाय परमात्माले चिंतनेंत आमी दवर म्हूण जाल्यार मन शुद्ध आसता कित्याक म्हूण म्हळ्यार थंय कसलें ना थंय परमात्माल चिंतन मात्र परमात्माल चिंतनेंत निश्कल्मश जावन आसता चिंतन वैवें तशी म्हणला न्हय शमा म्हळ्यार मनोनिग्रह करूं जावका मन परमात्माल लागीं दवरलें शुद्ध जावन दवरीत तशी केन्नाय कसं न्ही म्हूण एक चांग निश्कल्मश जावन आशिल्लें मन दिवचें कोणें म्हूण म्हळ्यार परमात्मा तशें जावन ताकाची शमा म्हणचें शांताय नमः शम अंतः शम म्हळ्यार आनंद अंतः म्हळ्यार पीक पीक पोस्ट म्हळ्यार पराकाष्ठा कसलें आमी आनंदाचे पराकाष्ठे वचून पावल्यांची तशें जावन ताका परमात्माक शांत म्हणचें शम म्हळ्यार आनंद अंत म्हळ्यार आनंदाचे तुदी पराकाष्ठा थंय वचून पाविल्ल्यानाक शांता म्हूण म्हणचें शांताय नमः तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार श्याम शम श्याम आनंदाचे पराकाष्ठाची पराकाष्ठ तो परमात्मा आनंदाची पराकाष्ठाची परमात्मा तशें ताका शांताय नमः आनी कसं म्हळ्यार निश्ठायै नमः निश्ठायै नमः दृढ अचल जावन आशिल्लो नित्य सत्य जावन आशिल्लो सर्वाधार जावन आशिल्लो परमात्माक आमी पावका परमात्मनिश्ठ म्हूण म्हळ्यार खंय आसता थंय आमी वचून पावचें तशें जावन आमी एक दृढ अचल नित्य सत्य जावन आशिल्लो सर्वाधार जावन आशिल्लो परमात्मो कडेरी आमी पावका जाल्लेले एक एम म्हणटा पळय तशी तो तशें जावन ताका निश्ठायै नमः म्हणजे आतां शांतये नमः श म्हळ्यार सुख अनंत म्हळ्यार भरी म्हणून भरती म्हणून म्हळ्यार एक ज्ञान मेळिल्ल्या आनंदान सुखाचे परिपूर्णता पाविलो तशें जावन ताका शांतये नमः म्हणजे शम म्हळ्यार सुख अंत म्हळ्यार पराकाष्ठा सुरवेक सांगले पळय शांताय नमः आतां शांतये नमः सामान्य जावन दोनीक एक अर्थ येता हांगा ज्ञान मेळिल्लें एक आनंद ताजीन ते आनंदाचे एक सुखाचे परिपूर्णत आसवे म्हळ्यार आस कोण तो परमात्मा तशें जावन ताका शांती 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 ओम म्हणचें ओम शांती 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 आमी अशी सांगली म्हूण जाल्यार आमगेलें मन शांत जाता तें शांत जाल्ल्या मनांत परमात्मो बेसता तशें आतां परायणम म्हळ्यार पर म्हणचें कडेरी मेळचें कसं की एक पळय जीवन आमकां आस ताका पराकाष्ठा परायण जीवन म्हणचें आतां कडेच आश्रय म्हणलें कडेच आश्रय म्हळ्यार कशी आतां आमी म्हणटा पळय लास्ट डेस्टिनेशन तें खंयचें आमगेलें
प्रति जीवात्मांक गेले विंगड 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 जन्म घेऊन येवो कसलेचो कडेचे एक डेस्टिनेशन कसं ताका म्हळ्यार मोक्ष म्हळेले तशी जनन मरण चक्राचे कडेक मेळचे तसले एक रिझल्ट परमात्मो तशी पर म्हळ्यार परलोकाचे आयन म्हळ्यार प्रयाणांतू एक केन्नाय आमगेलो ओटू आसतलो कोण म्हळ्यार परमात्मा तशें हांव ताका लास्ट डेस्टिनेशन म्हणचे कडेर परमात्मान मेळचें आमकां कितली वाट हांगा खंयची खंयची काही कारणांतरान आमकां वाट चुकून वचचें पुरो परमात्माले वचची वाट समगोत नाशेसच्या पुरो जाल्यार पुराय जन गोत्तसून की गोत नाशिकी कोण जाल्यार वचून पावचे खंय म्हळ्यार कडेक परायणम म्हळ्यार देवा लागीं लास्ट डेस्टिनेशनाचे जिवाचे देव म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार परमात्मा तशी आनी एक श्लोक आमी फायच्या दिसाचे विष्णू सहस्रनामन पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माला चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।